नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा काही खतरनाक प्रोमो रिलीज झालेला आहे. सुष्मिता अगदी हुशारीने चाव्या तर मिळवते, पण जेव्हा तिला अंशुमन आणि मल्लिकाचं खरं सत्य कळतं, खरा चेहरा कळतो, तेव्हा ती सगळ्यांसमोर त्या सत्यनारायण पूजेमध्ये कशी त्यांची धिंड काढते, कशी त्यांना अद्दल घडवते, हेच आपल्याला या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे. आज चक्क सुष्मिताने स्वानंदीची बाजू घेत जो काही सिक्सर मारलाय ना, तो बघण्यासारखा आहे प्रेक्षकांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की अंशुमनच्या आता लक्षात आलेलं असतं की आपल्या हाती खूप मोठा प्यादा लागलाय, सुष्मिता नावाचा, जिचा वापर करून आपण काही करून घेऊ शकतो, असं म्हणत असतो. तिला मॅन्युप्लेट करण्याचा प्रयत्न करत असतो. थोड्या वेळाने त्या दोघांची सत्यनारायणाची पूजा असते. हिने सुंदर अशी साडी नेसलेली असते सुष्मिताने, आणि त्याच संधीचा फायदा घेऊन अंशू तिच्या जवळ येतो आणि बोलतो, सुष्मिता, खरंच आज तू खूप गोड आणि सुंदर दिसतेस, पण तुला एक गोष्ट खरी सांगू का, या सगळ्या प्रॉपर्टीचा खरा वारसदार मी आहे. पण दादा दादा या प्रॉपर्टीला विळखा घालून बसलाय, सोडायलाच तयार नाहीये. जी प्रॉपर्टी आपल्या दोघांच्या हक्काची आहे, ती आता कोणाच्या हक्काला जातीये? त्या दोघांना. आणि ही सगळी राजवाड्यांची प्रॉपर्टी जर आपल्याला मिळवायची असेल ना, तर या सगळ्यामध्ये तूच आता मदत करू शकतेस. कारण कसं आहे ना, दादा तुझा शब्द मोडणार नाही, आणि त्याने तसं पण तुला सांगितलंय की तू त्याच्याकडे काही गिफ्ट मागू शकतेस, आणि याच संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. तुला या घरच्या चाब्या मिळवायच्यात. तेव्हा सुष्मिता बोलते, काय? या घरच्या चाब्या आम्हाला कोण देणार? आजी तर देणार नाही. तेव्हा अंशू बोलतो, अगं तुझीच ताई तुला चाब्या देईल. आणि अशा प्रकारे मल्लिका अंशुमन या दोघांनी मिळून सुष्मिताला बरोबर ट्रॅप केलंय घरच्या चाब्या मिळवण्यासाठी. बाहेर आपण पाहतो तर काय, गुरुजी आलेले असतात, ते सगळं पूजेची मांडणी वगैरे करत असतात. समोर तिथे आलेला असतो, त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत असतो, कारण जे काही ग्रँड रिसेप्शनमध्ये घडलेलं असतं ते इथे घडू नये, सगळं सुरळीत पार पडावं असं समरला वाटत असतं, आणि म्हणूनच तो वैयक्तिक या सगळ्यामध्ये लक्ष घालत असतो. आणि मग काय, आपली स्वानंदी थोडी ना शांत बसणार आहे, ती सुद्धा त्याला या सगळ्यामध्ये मदत करत असते. आणि बरोबर दोघांची धडक होते, दोघे प्रेमात पडतात, एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात. आणि मग काय, आपली नटखट आजी हे सगळं बघत असते, मनातल्या मनात म्हणत असते, वा, असेच तुम्ही हळूहळू प्रेमात पडा. आणि आजी तर इतक्या पुढच्या निघाल्या आहेत की दोघांची बाळबिळ होत आहेत, हे सुद्धा त्यांनी इमॅजिन करायला सुरुवात केली आहे. असो, आपल्याला पुढे ते सुद्धा बघायला मिळणार आहे पुढे. आणि तेवढंच तिथे सुष्मिता येते, दोघे एकमेकांना सावरतात. सुष्मिता साडीत असते, त्यामुळे सगळ्यांना आता बरं वाटत असतं. ती तरा समरच्या जवळ येते आणि बोलते, जिजू, मी या पूजेला बसणार नाहीये. हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. समर आता मनातल्या मनात बोलतो, हा काय नवीन प्रकार आहे? समर बोलतो, सुष्मिता, नक्की तुझ्या डोक्यामध्ये जे काही सुरू आहे ना, ते पटकन सांगून टाक. तेव्हा सुष्मिता बोलते, बघा जिजू, तुम्ही मला म्हणाला होता की मला जे गिफ्ट हवं असेल ते गिफ्ट तुम्ही मला द्याल ना? तेव्हा समर बोलतो, हो, मी म्हणालो होतो, सांग तुला काय गिफ्ट हवं आहे. आणि तसंही हा समर राजवाडे त्याच्या शब्दाचा पक्का आहे, जे म्हणणार ते करणार. तेव्हा सुष्मिता बोलते, बरं ठीक आहे, आता ऐका, मला या घरामधला माझा हक्क हवा आहे. कसं आहे ना, या घरामध्ये मला माझा हक्कच मिळत नाहीये. जी जागा स्वानंदीताईला या घरामध्ये, ती जागा मला आहे का? नाही, तीच जागा मला हवी आहे. कारण या घरची मी धाकटी डॉटर इन लॉ आहे, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा समर बोलतो, सुष्मिता, तुला काय वाटतं, तो हक्क मी तिला दिलाय? नाही, तो हक्क त्यांनी कमावलाय. जेव्हा स्वानंदी मॅडम लग्न करून या घरामध्ये आल्या होत्या ना, तेव्हा त्यांच्या हातामध्ये कसलेच अधिकार नव्हते. आता तुझ्याकडे आहेत ना, तेवढे सुद्धा नव्हते. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी या घरातली माणसं कमवलीत. त्यांना आल्यापासून या घरामध्ये काय काय सहन करावं लागलंय ना, तुला नाही माहिती. त्यांना हे सगळं इझिली नाही मिळालेलं, त्यांनी ते कमवलंय. तेव्हा सुष्मिता बोलते, जिजू, अहो मी सुद्धा केलंयच ना. रिसेप्शनमध्ये तुम्ही बघितलं ना, मी किती सहन केलं. रिसेप्शनमध्ये माझ्या सगळ्या फॉलोअर्ससमोर माझी लायकी गेलीच ना. हे बघा, आता मला कसं स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेनेशन द्यायचं नाहीये. माझं ठरलंय, या घरातल्या सगळ्या चाब्या मला माझ्या ताब्यात हव्यात म्हणजे हव्यात. जर मला या घरामध्ये तो मानपान, ती इज्जत आणि चाब्या मिळाल्या नाहीत, तर या घरामध्ये मी पाऊलसुद्धा ठेवणार नाही. इकडून निघून जाईन आणि माझ्या घरी जाणार नाही. मग कुठे जाईन ना, तुमचं तुम्ही बघा. सगळा आळ मग तुमच्यावरतीच येईल. पण हे सगळं ऐकून आजीनं मात्र प्रचंड राग आलेला असतो. त्या जोरातच ओरडतात, सुष्मिता, तुला काय वाटतं, तू मनमानी करशील आणि तुला घरच्या चाब्या देईन? असं शक्य नाही. तुला जे करायचंय ते कर, जो गोंधळ घालायचा आहे ना तो घाल, पण चाब्या काही तुला मिळणार नाहीत. अगं, राजवाड्यांच्या चाब्या म्हणजे तुला काही खेळ वाटला? अगं, इतक्या वर्षानुवर्ष ही परंपरा चालत आली आहे. त्या सहजासहजी मी कोणाच्या हातात देऊ शकत नाही, आणि तुझ्यासारख्या बेजबाबदार मुलीच्या हातात तर बिलकुलच नाही. चाव्या तर थोरल्या सुनेच्या हातातच राहणार. तेव्हा सुष्मिता बोलते, वा आजी, खरंच तुमच्यासारखी तोंडी बाईंना मी खरंच बघितली नाही. स्वानंदी ताई का इतकी मोठी नाहीये, तिच्यापेक्षा माझ्या मदर इन लॉ मोठ्या आहेत, मानाने आणि वयाने सुद्धा. मग तुम्ही असं का केलं? माझी मदर इन लॉ जिवंत असताना तुम्ही या चाव्या स्वानंदी ताईच्या हातामध्ये का दिल्या? तिच्या स्वाधीन का केल्या? तुम्ही चुकीचं केलं आजी.
आणि अशा प्रकारे सुष्मिता एक पॉईंट काढून छक्के मारत चालली आहे. तर हे सगळं तिचं डोकं नाही आहे, हे सगळं तिला या मल्लिकाने करायला सांगितलंय. सगळे पॉईंट्स कुणी दिले तर या मल्लिकाने दिलेत. हे सगळं पाहून स्वानंदीला जरा संशय आलाय. नाही म्हणजे एवढी साधी बोळी सुश, जिला कसं वागावं कसं बोलावं हे सुद्धा माहिती नव्हतं, आणि आज ही एवढे पॉईंट काढून तरा एवढंच चांगलं बोलतीये. तिला 100% संशय आलेला असतो की हे सगळं तिला मल्लिकाने शिकवलंय. तिने सगळी पट्टी पढवली आहे. सुष्मिता आता पुढे बोलते, तुम्ही माझ्यावरती अन्याय करू शकत नाही. जसा अन्याय तुम्ही माझ्या मदर इन लॉवरती केला होता तसा मी झेलणार नाही. भलेही मी छोटी आहे पण अन्याय सहन करणारी नाही. चाव्या तर मला पाहिजेतच. तेव्हा समोर बोलतो, नाही चाव्या तर तुला मिळणारच नाही, कारण यावरती स्वानंदी मॅडमचाच अधिकार आहे. तेव्हा सुष्मिता बोलते, बघा तुम्ही तुमच्या शब्दावरून फिरला. मगाशीच म्हणाला होतात ना की समर राजवाडे त्याच्या शब्दावरून कधीच फिरत नाही. आज मला याची प्रचिती आली. तुम्ही ना दोगले आहात, 1 नंबरचे दोगले आहात. आणि हे ऐकून स्वानंदीला राग येतो. ती बोलते, हे बघ सुष्मिता, त्यांना वाटेल ते बोलू नकोस. त्यांना वाटेल ते बोललेलं मला चालणार नाही. राजवाडे, तुम्ही तिला चावी द्या. हे घ्या चाव्या. मला चाव्या महत्त्वाच्या नाही आहेत, तर तुमचा शब्द जास्त महत्त्वाचा आहे. आणि माझ्यासमोर, घरच्यांसमोर जर तुमचा कोणी अपमान करणार असेल तर ते मला अजिबात चालणार नाही. आणि अशा प्रकारे स्वानंदी तिच्याकडच्या छल्ल्यातल्या चाव्या काढते आणि सुष्मिताला देऊ लागते. हे सगळं पाहून मल्लिका, अंशुमन या दोघांना खूप आनंद झालेला असतो. मल्लिका मनातल्या मनात म्हणत असते, अरे वा, ही सुष्मिता तर फारच हुशार निघाली. नाही म्हणजे जी गोष्ट मला जमली नाही, माझ्या आप्पीला जमली नाही, हिने सहज करून दाखवली. वा वा सुष्मिता वा, असं म्हणत असते. अंशुमनकडे बघून हसत असते. अंशुमनसुद्धा तिच्याकडे बघून स्माईल देत असतो, कारण त्यांचा पहिल्यांदा प्लॅन फळलेला असतो, सक्सेसफुल झालेला असतो. मल्लिका आता सुष्मिताच्या जवळ येते. तिच्याशी अगदी गोड बोलू लागते आणि बोलते, सुष्मिता, त्या चाव्या मला दे. मी तुझी मदर इन लॉ आहे ना. नाही म्हणजे आता तूच ठरव तुला या चाव्या कोणाला द्यायच्यात. मल्लिकाला वाटत असतं आता या चाव्या सहजपणे आपल्याला मिळतील, पण सुष्मितासुद्धा मंदाची मुलगी आहे. ती सुद्धा काही कमी हवरी नाही आहे. मल्लिका तिच्याकडे चाव्या मागत असते. अगं शुश, अगं दे ना चाव्या. तेव्हा तर सुष्मिता असा काही 360 डिग्रीचा टर्न मारते, अशी काही पलटते की ज्याचा कुणी विचारसुद्धा केला नव्हता. ती सरळ चाव्या घेते आणि पुन्हा स्वानंदीच्या हातात देते. हे सगळं पाहून मल्लिका बोलते, हे सगळं काय चाललं सुष्मिता? तू आधी चावी मागितलीस, आता पुन्हा तिला देतेस. हे सगळं काय चाललंय? तू जरा मूर्ख आहेस का? तेव्हा सुष्मिता बोलते, मॉम इन लॉ, कसं आहे ना, आधी मी मूर्ख होते म्हणून तुमच्या बोलण्यात येत होते, तुमच्या अंशुमनच्या बोलण्यात मी येत होते. मला तुमचा सगळा डाव कळालाय. तेव्हा मल्लिका बोलते, अगं सुष्मिता, हे काय करतेस तू? तू विसरली आहेस का? तू आमच्या टीममध्ये आहेस. अगं मी तुझी मदर इन लॉ आहे आणि अंशू तुझा नवरा. मग तू या स्वानंदीची बाजू का घेतेस? तू विसरलीस का? काल ग्रँड रिसेप्शनमध्ये या स्वानंदीने तुझ्याबरोबर काय केलं? अगं केवढी मोठी बदनामी झाली तुझी. तुझ्या हजारो फॉलोअर्ससमोर तुझी काय इज्जत राहिली आणि आता तू तिला चाव्या देतेस? सुष्मिता मात्र जोरजोरात हसू लागते आणि बोलते, सासूबाई, तुम्ही तर मला इज्जतीबद्दल शिकूच नका. काल रिसेप्शनमध्ये माझा जो काही अपमान झाला, जो काही तमाशा झाला, त्याचा सगळा आळ तुम्ही माझ्या ताईवरती घेतला. स्वानंदी ताईवरती घातलात आणि मी आंधळासारखा तुमच्यावरती विश्वास ठेवला. पण खरं सांगू, माझे डोळे उघडलेत. मी मूर्ख होते, तुमच्यावर इतके दिवस विश्वास ठेवत होते. हे सगळं बघून स्वानंदीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं. तिला काही समजायला मार्ग नसतो की सुष्मिता अचानक तिच्या बाजूने कशी काय बोलतीये. सुष्मिता आता पुढे येते आणि बोलते, मॉम इन लॉ, मला सगळं कळून चुकलंय. काल जो कांड झाला होता ना, तो माझ्या ताईने केलाच नव्हता. खरं तर हा सगळा नीच डाव तुमच्या लाडक्या लेकाने, माझ्या नवऱ्याने, अंशुमनने रचला होता. तेव्हा अंशू बोलतो, शुश, अगं तू काही काय बोलतेस? मी कशाला असा डाव रचेन? तेव्हा सुष्मिता बोलते, खोटं बोलू नकोस अंशुमन. आज सकाळी तुझा बुरखा फाटलाय माझ्यासमोर. सांगू का सगळ्यांना काय घडलं होतं ते? असं म्हणत असती सकाळी जे काही घडलं ते सांगायला सुरुवात करते. ती बोलते, आज सकाळी अंशुमन बाथरूममध्ये गेला होता, तेव्हा त्याचा मोबाईल बाहेरच राहिला होता. अचानक त्यावर एक कॉल आला. फोन सतत वाजत होता म्हणून मी उचलला आणि त्याने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मल्लिका घाबरतेने बोलते, कोणाचा फोन? तेव्हा सुष्मिता बोलते, तो फोन होता त्या बुटीकवाल्याचा, ज्याच्याकडून काल रिसेप्शनसाठी तो पिंक कलरचा ड्रेस आला होता. त्या माणसाने मला स्पष्ट सांगितलं होतं की हा ड्रेस अंशुमन सरांनी ऑर्डर केलाय म्हणून. आणि इतकंच नाही मदर इन लॉ, त्याने आपली राजवाड्यांची इज्जतसुद्धा काढली. तो काय म्हणाला माहिती आहे का? अहो, काल तुम्ही ड्रेस घेऊन गेला, पण दुसरा दिवस झाला अजून पैसे सेंड नाही केले. अहो, तुमच्या एवढ्या मोठ्या स्टेटसला असं फुकटचं ड्रेस घेणं शोभतं का? असं म्हणतच त्याने अंशुमनची लायकी काढली. आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं, हा सगळा प्लॅन तुमचा होता. मला माझ्या ताईच्या विरोधात भडकवण्यासाठी तुम्ही हा सगळा कट रचलात. माझ्या आता सगळं लक्षात आलंय. तुम्हाला फक्त चावी हवी होती, सत्ता हवी होती. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला स्वानंदी ताईला घराबाहेर हाकलायचं होतं. आणि एकदा का ती घराबाहेर गेली की तुम्ही मला सुद्धा कचऱ्यासारखं घराबाहेर फेकून दिलं असतं.
माझी ताई असेल साधी बोळी, पण मी तिच्या एवढी साधी बोळी नाहीये. जर माझा कुणी अपमान करत असेल तर मी बदला तर घेणारच. काल तुम्ही सगळ्यांसमोर माझी इज्जत काढली, तशीच तशीच आज मी तुमची इज्जत काढणार. म्हणतच ती जोराची शिट्टी मारते आणि मग काय, शिट्टी मारल्या मारल्या तिचे खूप सारे फॉलोअर्स बायका तिथे आतमध्ये येतात. त्यांच्या हातामध्ये काळा रंग असतो. मल्लिका घाबरते आणि बोलते, कोण आहेत ही माणसं, कोण आहेत या बायका आणि आमच्या घरामध्ये अशा का शिरल्या आहेत? तेव्हा सुष्मिता बोलते, खबरदार, यांना काही एक बोलायचं नाही. हे माझे फॅन फॉलोअर्स आहेत, ज्यांच्यासमोर तुम्ही काल मला अपमानित केलं होतं ना, आज हेच लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील. आणि अशा प्रकारे सगळेच आता त्या दोघांवरती हल्ला करतात, हमला करतात आणि त्यांच्या तोंडाला काळं फासतात. सगळे इज्जत काढतात. तर सुष्मिताचा हा डाव तुम्हाला कसा वाटला प्रेक्षकांनो, कमेंट करून नक्कीच कळवा.